बदलापुरात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचा रोष वाढत असून सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेनवणकर आणि राम जगताप यांनी उपोषण सुरू केले आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीजबिलांचा फटका बसत असल्याचा आरोप करत त्यांनी महावितरणच्या कारभाराविरोधात आंदोलन छेडले आहे. आंदोलकांच्या मते नागरिकांचा विरोध असतानाही सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान महावितरणने हे आरोप फेटाळून लावत शासनाच्या धोरणानुसारच स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. स्मार्ट मीटरमुळे कोणतेही वाढीव वीजबिल येत नसून वीज वापराची अचूक नोंद होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट AN न्यूज बदलापूर. जनतेची मागणी आहे की सामान्य ग्राहकांवर तेवढी मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी. याबद्दल थोडासा त्यांचा हे वाद आहे अजून. तर माझे आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण उपोषण मागं घ्या, तेव्हा आपल्याला चर्चा करता येईल. आम्ही वरिष्ठांसोबत सुद्धा चर्चा करू, त्यातून काय मार्ग आपण करू. आपण थोडी मीटरचा निर्णय आपण इथे नाही घेऊ शकत. पण जोपर्यंत काटा टोचत नाही तोपर्यंत जनतेला ते समजत नाही. आता लोकांकडे ते मीटर लागायला लागले, बिल यायला लागले, तेव्हा लोक जागृत झाली. त्याच्यानंतर आम्ही 1.5 वर्षापासून मी सांगितलं आहे कंटिन्यू या संविधानाच्या नियमाप्रमाणे आम्ही प्रशासनाकडे कायदेशीर पाठपुरावा करत होतो. नेहमी पोलीस स्टेशनला पत्र देत होतो. नेहमी त्यांच्याशी जाऊन चर्चा करत होतो. कल्याणचे काही अधिकारी आम्ही चर्चा करत होतो. पण महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत जेव्हा सांगितलं की सर्वसामान्य लोकांना त्यांनी बघा शब्दाची रचना वेगळी केलेली आहे, स्मार्ट आणि प्रीपेड. ऍक्च्युली प्रीपेड आणि स्मार्ट हा एकच मीटर आहे का, लक्षात ठेवा. टेक्निकली कोणाला इंजिनियरला माझ्या समोर आणा. सिम कार्ड टाकलं तो झाला प्रीपेड, त्याच्यात फंक्शन केलं तो झाला पोस्टपेड. दोन्ही एकच मीटर आहेत, बरोबर. आणि हे मीटर लावू नये, जनतेने याला प्रतिकार करावा म्हणून आम्ही वेळोवेळी जनतेला सांगत होतो आणि यांनाही सांगत होतो की उद्या सर हे लोक महाराष्ट्रातील लोकांना समजलं तर लोक जागृत होतील, आंदोलन करतील. सरकारने जसं एखादी लोकप्रयोग स्कीम काढून तुमच्या पेपर प्रेसला प्रसिद्धी देते, या स्कीमला या योजनेला प्रसिद्धी दिलेली नाहीये. आम्ही जनतेसाठी उतरलेलो आहे. आता बरेच जणांचे आम्हाला फोन येतात की आम्ही बदलापूर बंद करू का, कुठं काय रस्ता रोखून करू का. आम्ही त्यांना सांगितलंय की सरकार आणि मायबाप सरकार आपल्या बरोबर आहे, आपल्या नक्की मागण्या मान्य होतील. आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. त्यांनी जे आम्हाला चॉकलेट दिलेले त्याच्यावर काय आम्ही समाधानी नाहीये. शेवटाला ज्या काय आमच्या मागण्या त्या जनतेकडून आम्ही मागवलेल्या, आम्ही दोघांनी ठरवलेल्या नाहीत. आम्ही फेसबुकवर किंवा लोकांनी आम्हाला सांगितल्या मागण्या, त्या मागण्यात ही जनता ठरवेल. जनतेच्या मागण्या जर चांगल्या असतील जनतेने आम्हाला सांगा उपोषण बंद करावा. आम्ही जनतेशी बांधील आहोत, यांच्याशी बांधील नाहीये.